मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानं संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला। सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून एका विजय खेरणार नामक संशयित आरोपीला अटक केली आहे। न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे तो करणार नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू। माझ्या मामांची मुलगी होती, ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस विषय संपला। माझी भाची होती, ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे। तिचं वय पण काही नव्हतं, फक्त 3.5 वर्षाची होती। तो जो कोणी पण असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आम्ही तोपर्यंत अंत्यविधीच करणार नाही, आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही। भाचींची मुलगी आमची नात आहे, आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं। दादा भुसे साहेब, आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी नम्र विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी, त्याला फाशी। 3.5 वर्षाचं बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या, बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय। फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।